पिंपरी चिंचवडमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे। एका 36 वर्षीय विवाहित महिलेवर तिच्याच पतीने काळी जादू केल्याचा प्रकार घडलाय। आधी गळ्यावर कोयता ठेवला, नंतर तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले। शेवटी पत्नीच्या गुप्तांगावर हळद कुंकू लावलेल्या लिंबाच्या अर्ध्या फोडी ठेवून पहिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी पीडितेने आरोपी पती विरोधात तक्रार दाखल केली असून पुढील तपास सुरू आहे। नेमकं प्रकरण काय पाहूया। पीडित महिला आणि आरोपीचे लग्न 2004 साली झाले होते। या जोडप्याला 2 मुले आहेत। पती वारंवार पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता। या कारणामुळे दोघांमध्ये भांडणे होत। सततच्या भांडणाला कंटाळून पीडित महिला आपल्या दोन्ही मुलांना घेऊन बालेवाडीत गेली। तसेच पती पिंपळे निलक परिसरात राहायला गेला। मुलांची शाळा सुरू झाली। मुलांची पुस्तके घेण्यासाठी ती सासरी गेली। त्यावेळी पतीने घरातून काय सामान घेऊन जाते असं म्हणत शिवीगाळ केली। पतीने मद्यपान केले असल्यामुळे तिने काहीही उत्तर दिले नाही। मी बोलतोय तरीही माझ्याकडे बघत नाही असे म्हणत पतीने घरातील कोयता काढला आणि तिच्या गळ्यावर ठेवत तिचे जबरदस्तीने